छान झाली आहे कॉफी. नक्की. मला खोटी स्तुती करता नाही येत. गरीब लोक खोटी स्तुती करत नाहीत ना. मी काय म्हणतो, स्वतःला असं गरीब म्हणत जाऊ नका. असं बोलून आपण स्वतःवरतीच बंधनं लागतो. स्वतःला श्रीमंत समजायचं. लॉ ऑफ अट्रॅक्शन. स्वतःला किती जरी श्रीमंत समजलं ना सर, तर परिस्थिती कुठं बदलते. 2 वेळच्या जेवणाचा प्रश्न हा सोडवावाच लागतो. लॉ ऑफ अट्रॅक्शनने परिस्थिती बदलते. एकदा प्रयत्न तर करून पहा. तुम्ही म्हणताय तर नक्की प्रयत्न करेन. घरी कोण कोण असतं? आजारी बाप, आई. आई धुणंभांडी करते. घर खर्च, लहानांच्या दवाखान्याचा खर्च, खूप खर्च होतो. अजिबात भागत नाही. आणि रोज माझी पुस्तकं विकली जातात असंही नाही. कधी कधी मला रिकाम्या हाताने सुद्धा घरी जावं लागतं. निघते मी. पहिल्यांदाच भेट झाली आपली आणि मी माझ्या कर्मकथा सांगत बसली. निघते मी. ऐका ना, उद्या पुन्हा भेटा. कशाला? तुमच्या कर्मकथा सांगायला. अजिबात नाही. मला कथा कादंबऱ्या वाचायला खूप आवडतात. माझ्यासाठी घेऊन याल का प्लीज? मी कादंबऱ्या नाही विकतो. माझ्यासाठी आणा ना प्लीज. मला चांगली पुस्तकं कळत नाही, चांगली माणसं कळतात. बरं, बघते मी. प्रयत्न करते. मला तुमचा नंबर द्या ना. कशाला? उद्या तुम्ही दुकानात गेल्यावरती किती आणि कोणती पुस्तकं घ्यायचीत ना, ते सांगायला. अच्छा, चांगला बहाणा आहे मुलींचा नंबर घेण्याचा. मला जर नंबरच घ्यायचा असता तर मी थेट मागितलं असतं ना तुमच्याकडे. स्नेहा नाव आहे माझं. छान नाव आहे. ओके, निघू मी. उद्या या. पुस्तकं घेऊन.